आमच्या काळातली नाटकं म्हणजे संशय कलोळ, शारदा, स्वयंवर, सौभद्र. तुम्हाला सौभद्र बघायचं आता? आत्ता हा, आता इथे सौभद्र म्हणजे असं गातायत समोरनं वाजवतायत असं. इथं गायक नट गाणार, इथे संगीत वाजणार. 31 ऑक्टोबर 1883 साली पहिला प्रयोग झालेला अण्णासाहेब किर्लोस्करांचं संगीत सौभद्र हे आजही लाख मोलाचंच आहे. तर पाहूया हे संगीत सौभद्र. या संगीत सौभद्रच्या प्रवेशामध्ये कृष्णाच्या भूमिकेत आहेत अजय पुरकर आणि रुक्मिणीच्या भूमिकेत आहेत वैभव मांगले. हा म्हणजे आमच्यासारखं स्त्री पार्टी वगैरे. हा बघा बघा बघा. कोकिले, सर्वांना विश्रांती घेण्याकरता जाण्यास सांग. आणि हे पहा, माझा डोळा लागला की तूही जा आपल्या ठिकाणी निजायला. कोकिले, आता इथं काही मला झोप यायची नाही बरं. वारा अगदी बंदच झालाय आणि इथे उष्माई फार होईल. तू मला जलमंदिरात घेऊन चल. तिथेच मला झोप आली तर येईल. चला चला चला, तिकडे जलमंदिरातच चला. नाहीतर या उकाड्याच्या दिवसात ही जागा अगदी उपयोगाची नाही का ग? आणि तशातून ह्या वेळेस तर नभ मेघाने आक्रमिले, नभ मेघाने आक्रमिले, नभ मेघाने आक्रमिले, तारांगण सर्व व्यापून गेले, तारांगण सर्व व्यापून गेले, नभ मेघाने आक्रमिले, नभ मेघाने आक्रमिले, नभ मेघाने आक्रमिले, तारांगण सर्व व्यापून गेले, तारांगण सर्व व्यापून गेले, नभ मेघाने आक्रमिले, नभ मेघाने आक्रमिले. कड 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 शब्द करोनी, कड 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 शब्द करोनी, कड कड शब्द करोनी, लख लखता सौदामिनी, लख लखता. बघ बघ विजा कशा चमकतायत ते. इकडे 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 चमकतायत विजा. असू दे, चमकू दे. कड 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 शब्द करोनी, लख लखता सौदा. सौदा आमिनी, कड 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 शब्द करोनी, कड 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 शब्द करोनी, कड कड शब्द करोनी, लख लखता सौदामिनी, जातातची हे नेत्र दिपोनी, जातातची हे नेत्र दिपोनी, अति विरही जन व्याकुळ झाले, नभ मेघाने आक्रमिले, नभ मेघाने, नभ मेघाने, नभ मेघाने आक्रमिले. त्यासाठी विरेजनांची शांतता करण्यासाठी जायचे होते तिकडे. अगं रुक्मिणी, इथे येऊन माझी कशाला झोप मोडायची होती? प्रिये, तू माझ्यावरती इतका रोष करावास अशी काही माझी तुझ्याबरोबर वागणूक नाही हो. परंतु तशीच काही विघ्ने येत गेल्यामुळे गेल्या अगदी काही दिवस मी तुझ्या आलिंगन सौख्यास अंतरलो. यास्तव अगनच सुंदरी सुंदरी ग अगनच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा, मजवरी धरी अनुकंपा, मजवरी धरी अनुकंपा, नच सुंदरी नच सुंदरी, नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा, मजवरी धरी अनुकंपा, रागाने तव तनुये रागाने, रागाने तव तनु
अनुकंपा नच सुंदरी ग नच सुंदरी अग नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा मजवरी धरी अनुकंपा मजवरी धरी अनुकंपा. प्रिया ग असं काय ऐक की हे असं आहे का? हो नक्की हो ठरलंय. ठरले. ठीक आहे. नारी मज बहुवसती नारी मज हा नारी मज बहुवसती नारी मज बहुवसती परिप्रीती तुझवरती परिप्रीती तुझवरती जाणशी हे तुची ती मग काहे अशी रीती जाणशी हे तुची ती मग काहे अशी रीती जरी मी कोठे बसती तरी तव मूर्ती दिसती जरी मी कोठे बसती तरी तव मूर्ती दिसती जरी मी कोठे बसती तरी तव मूर्ती दिसती. जरी मी कोठे बसती तरी तव मूर्ती दिसती प्रेमा तू मजवरच्या नेऊन कोलोपा प्रेमा तू मजवरच्या प्रेमा तू मजवरच्या प्रेमा तू मजवरच्या नेऊन कोलोपा नेऊन कोलोपा प्रेमा तू मजवरच्या नेऊन कोलोपा नच सुंदरी ग नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा मजवरी धरी मजवरी धरी मजवरी धरी अनुकंपा. आता काय झालं? आपण असे मोहिनी जाळ टाकले म्हणजे मग माझा काही इलाज राहत नाही. चला म्हणजे गेला ना एकदाचा राग. छे छे आपण चांगली शिक्षा झाल्यापासून माझा काही राग जायचा नाही बरं. अगं प्रिय मग शिक्षा द्यायला उशीर का करतेस? हे बघ सर्व काही तुझ्याच स्वाधीन आहे बघ. इश्श. अरे बोलणं. अगं प्रिय गेले काही दिवस लग्नाच्या गडबडीत आणि त्यानंतर काही दिवस सुभद्रेच्या प्रकृतीच्या धांदलीत मला खरेच कुणीकडेच जायला बनले नाही ग. हो 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 आपण आज किती लग्नाची गडबड होती आणि प्रकृतीची धांदल होती हे दिसत होते बरं. दिसले की नाही मग? बरी गोष्ट निघाली. मला याविषयी थोडे बोलायचे. जाऊ दे ना ती गोष्टच नको. आता रात्र बघितलीस का किती झाली आहे? नाही किती व्हायची तेवढे होऊ दे रात्र. बरे ठीक आहे. काय तुझ्या मनात आहे ते तरी कळू देत. बैस सांग मला. हे पहा वंसांच्या लग्नाची अगदी धांदल होऊन गेली सगळी. धांदल? कसली धांदल? तुमचे मुळी सुद्धा लक्ष नाहीये. अरे चा. मी म्हणते याचा परिणाम तरी काय होणार आहे? बरे आपल्याला या गोष्टीत मन घालायचे काय बरे प्रयोजन आहे? हे बघ दादा वडील आहेत सर्व कारभार ते मुक्त्यारेने बघतात त्यामुळे यात चांगलं वाईट हे बघण्याचं काम त्यांचं आहे. आणि हे बघ तू म्हणतेस ना त्याप्रमाणे एकदा मी त्यांचपाशी हा विषय काढला होता बरं का. हा काय म्हणाले दादा? तू ह्यात अजिबात मन घालू नकोस. मला काय हवं ते मी करीन असं दादा म्हणाले. मला झाले आता मजकडे काय उरले आहे बरे सांग. मी काय म्हणते आपणच तरी कुठे 10-5 बहिणी आहे. अहो एकुलती एक सोन्यासारखी बहीण आहे. हो तिचा हा असला प्रकार केला तर या ऐश्वर्याचा या सत्तेचा आणि या शहाणपणाचा तरी काय उपयोग आहे? काही नाही. हे पहा या जन्माच्या गाठी असतात बरं त्या विचारानेच घातल्या पाहिजेत. खरे आहे. दादानी आपला हट्ट नाही सोडला आणि आपण असे उदासीन होऊन बसलात आणि त्यांनी भलता सलता प्रकार करून घेतला तर मग एकट्या दादांचा लौकिक नाही जायचा का? बोलण्याकडे लक्ष नाही वाटतं? पुरे पुरे मी सारे समजलो.
तुझ्या मनातून असंच आहे ना की माझ्यात व दादांच्यात बिघाड यावा आणि आपण दोघांनी स्वतंत्रपणे निराळं राहावं. अहो. खरोखर प्रपंचात बंधूंचं जे वाकडं पडतं ना त्याला कारण या स्त्रियात संशयच नाही. रुक्मिणी, तुला साफ सांगून ठेवतो, तुला या गोष्टीवरती आणखीन काही बोलायचं असेल तर मला ते क्षणभर देखील थांबायचं नाही. हा, हे पहा, मला लहानपणापासून आपला चांगला अनुभव असल्यामुळे ही सगळी सोंगे मला कळतात. बरं, भावाभावात वाकडे आणणाऱ्या कोण मेल्या कैदाशिणी असतील ते असोत, त्यांची साक्ष मला देऊ नये, साफ सांगते. अगं प्रिये, सहज मस्करीने चुकून एखादा शब्द तोंडातून निघून गेला तर त्याबद्दल इतकं कशाला रागवायला हवे? ही कसली जीव घेणी थट्टा करायची? मला समजले, काय ते? तुम्हाला इथून काहीतरी निमित्त करून जायचे आहे म्हणून ही भांडणाची कुरापत काढणं झालं. ते भलतेच काय मनात आणतेस? हे बघ, तू मला इथनं जा म्हणालीस ना तरी देखील मी जायचं नाही, समजलीस? तर बरं, तू तुझा राग सोडून इथे येऊन बैस कशी? आम्ही नाही जा. आम्ही काही म्हणून बोललेलं आवडत नाही तुम्हाला, मग कशाला उगाच आमची कटकट? आता खरंच तुला तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही सांगतो, पण तू आधी इथे येऊन बैस तर खरी. नाही म्हटलं ना, नाही म्हणजे नाही. आणि बघितलंस का, बोलण्याच्या नादात रात्र कशी सरली काही समजलेच नाही. पहाट झाली. काय मौज दिसते ना यावेळेस? प्रिय, पहा, रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, होत उषकाल हा. थंडगार वात सुटत, थंडगार वात सुटत, वा, थंडगार वात सुटत, थंडगार वात सुटत, दीपतेज मंद होत, दीपतेज मंद होत, थंडगार वात सुटत, दीपतेज मंद होत, दीपतेज मंद होत, दीपतेज मंद होत, दिग्वदने स्वच्छ करीत, दिग्वदने स्वच्छ करीत, अरुण पसरी निज महा. काका, तुम्ही दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे पाहिला का? आता तो दाखवणार आहे तिथे. मग आता काय बघितलं तुम्ही? सौभद्र. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे म्हणजेच संगीत सौभद्र. तुम्ही जरा डॉक्टरला दाखवून याल का एकदा तब्येत तुमची? मी तुम्हाला पटवून देऊ? हा, द्या बरं, द्या द्या. हे नाटक आणि हा सिनेमा याची गोष्ट सेमच आहे. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आणि संगीत सौभद्र गोष्ट बघा. या इकडे सौभद्र मध्ये हा अर्जुन जंगलात जातो, बरोबर. दिलवाले मध्ये शाहरुख स्वित्झर्लंडला. करेक्ट. इकडे या अर्जुनाला भेटते सुभद्रा, तिकडे काजोल. काजोल. अर्जुन पाहता क्षणी सुभद्रेच्या प्रेमात पडतो, तिकडे इथेही तेच होतं. हा, पण ऑलरेडी इकडे सुभद्रेचं राजवाड्यात लग्न ठरलेलं आहे दुर्योधनाबरोबर. इकडे मित्राबरोबर त्या पंजाबला तिचं लग्न ठरलेलं आहे. मग अर्जुन यतीच्या वेशामध्ये त्या राजवाड्यामध्ये येतो, इकडे मित्र म्हणून तो घरी जातो. अर्जुनाला पहिल्या क्षणी सुभद्रा म्हणते आपण पळून जाऊया लगेच. हो, इथे पण म्हणते पळून जाऊया. हा, मग अर्जुन म्हणतो की नाही 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 नाही, आत्मसन्मानानं तुझा हात सगळ्यांसमोर घेऊन मी इथून निघून जाईन. मग शाहरुख तेच म्हणतो. हा, बरोबर आहे. हो. हा, मग काय होतं की अर्जुन तिला घेऊन जात असताना थोडस मध्ये युद्ध होतं. हा, इथे युद्ध होत नाही, पण इकडे अमरीशपुरी शाहरुख खानला तुडवतो. हो, म्हणजे हल्लीच्या काळातलं युद्धच. हा, पण दोन्हीकडं हॅपी एंड आहे. हो हो, दोन्हीकडे लग्न होतात. हो या सिनेमातली गाणी तेवढीच गाजली. हो, हे नाटक आपण बघितलं. हो. दोन्ही मधला सांगायचा झाला तर फरक फक्त एवढा आहे
की दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा फक्त 19 वर्ष चालला आणि हे संगीत सौभद्र 18 ऑक्टोबर 1883 साली जे सुरू होतं त्याच 2015 मध्ये 137 वर्ष झाली हे सुरू आहे अजूनही.